नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात सुद्धा लाखो लोक ज्या स्तोत्राचं रोज श्रवण किंवा पठण करतात, असं स्तोत्र म्हणजे समर्थ रामदास स्वामी रचित अत्यंत प्रभावी असं मारुती स्तोत्र भीमरूपी महारुद्रा. आपण या स्तोत्राचा अर्थ हा समजून घेणार आहोत. हनुमान म्हणजे प्रचंड जगातले सर्वात बलशाली, प्रचंड वेग म्हणजे मनापेक्षा जास्त वेग असणारे, अत्यंत धूर्त, वागण्यात बोलण्यात अत्यंत चतुर आणि इतकं असूनही भक्तिभावाने ओतप्रोत भरलेले असं व्यक्ती, असा देव म्हणजे हनुमान. कलियुगाच्या अंतापर्यंत भक्तांच्या रक्षणासाठी अमर राहण्याचा वर त्यांना प्रभू श्रीरामांनी दिलेला आहे. शत्रूंपासून रक्षणासाठी दिवसातून एकदा तरी पठण करावे. शक्यतो रोज रात्री झोपण्यापूर्वी हे स्तोत्र म्हणावे. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. अर्थात भीम म्हणजे प्रचंड, खूप मोठा, शरीरात म्हणजे त्यांच्या इतकं मोठं कोणीच नाही असं रूप असलेले म्हणजे भीमरूपी महारुद्रा. महादेव शंकरांचे पृथ्वीवर जे जे अवतार झाले त्यांना रुद्र असं म्हटलं जातं, संबोधलं जातं. त्यातील हनुमान हा अत्यंत महत्त्वाचा अवतार आणि जो अमर आहे असा अवतार, म्हणून त्यांना महारुद्र ह्या नावाने संबोधलं गेलं आहे. वज्र हनुमान, वज्र म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की हनुमंताचा जन्म झाल्याबरोबर त्यांनी सूर्याला गिळण्यासाठी झेप घेतली. ते पाहून सगळेजण घाबरले आणि इंद्रानी स्वतःचं वज्र हे त्यांना फेकून मारलं, पण ते त्यांच्या हनवटीला लागलं आणि हनुमान जमिनीवर पडले. पण वज्र लागून सुद्धा जिवंत राहणारी कोणी असेल तर ते हनुमान, म्हणून त्यांना वज्र हनुमान ही म्हणतात. मारुती म्हणजे पवन किंवा वायू, याला मरुत हे नाव आहे. तर त्यांचा मुलगा पवनपुत्र आहे हनुमान, म्हणून त्यांना मारुती ही म्हणतात. वनारी म्हणजे वनात राहणारा एक. दुसरं, लंकेमध्ये ज्यांनी रावणाच्या बऱ्याच वनांचा संहार केला, नाश केला, म्हणून त्यांना वनारी म्हणतात. अंजनी सुता म्हणजे अर्थातच हनुमानांच्या आईचं नाव अंजनी देवी होतं, तर त्यांचा मुलगा म्हणजे अंजनी सुता. रामदूता, आता स्वतः हनुमान बोलण्यात अतिशय हुशार असल्यामुळे रामाचं दूत म्हणून हनुमान काम करत होते. प्रत्येक ठिकाणी सीतेचा शोध घेणे, रावणवधाची बातमी सीतेला सांगणे, राम अयोध्येत असल्याचा निरोप भरताला सांगणे, अशा सर्व महत्त्वाच्या प्रसंगी प्रभू रामचंद्रांनी दूत म्हणून हनुमंताला पाठवले. आणि प्रभंजन हे सुद्धा वायुदेवांचंच एक नाव आहे, म्हणून हनुमंताला हाक मारताना प्रभंजना असे संबोधले जाते. ही 8ही विशेषणे हनुमंताची असून या विविध नावांनी समर्थ हनुमंताला साकडे घालीत आहेत. महाबळी प्राणदाता सकाळा उठवी वळे सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका. अर्थात महाबळी याचा अर्थ वेगळा सांगायला नको, सगळ्यात बलशाली जगातलं कोणी असेल तर ते हनुमंत. प्राणदाता, रावण युद्धामध्ये जेव्हा लक्ष्मण भूमीवर मूर्छित होऊन पडले होते, तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी हनुमंताने संजीवनी आणून दिले आणि लक्ष्मणाचे प्राण वाचले, म्हणून प्राणदाता. सकाळा उठवी बळे म्हणजे युद्ध काळात जबरदस्तीने मोठ्या मोठ्या गर्जना करून सर्व वानर सेनेला उठवणारे, सकाळा उठवी बळे असे ते हनुमान. सौख्यकारी म्हणजे भक्तांना सौख्य देणारे, सुख देणारे. दुःखहारी म्हणजे त्यांचं दुःख हरण करणारे. धूर्त, अर्थातच हनुमंत प्रचंड म्हणजे धूर्त होते, व्यवहार चतुर होते, म्हणून धूर्त. आणि वैष्णव गायका, वैष्णव म्हणजे स्वतः हनुमंत शंकराचा अवतार असले तरी ते रामाचे प्रचंड मोठे भक्त आहेत, म्हणून वैष्णव. राम हे विष्णूचा अवतार, म्हणून वैष्णव. आणि गायका म्हणजे सतत रामाचं नामस्मरण करणारे, त्यांची भक्ती करणारे, असे त्यांची गीतं गाणारे, म्हणून त्यांना धूर्त वैष्णव गायका असं संबोधले गेलं. दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता
भव्य सिंदूर लेपन. दीनानाथा म्हणजे जे गरीब आहेत, शरणागत आहेत, त्यांना हनुमंत आधार देतात. त्यांचा नाथ हरिरूपा आणि सुंदरा एकत्र आपल्याला अर्थ समजून घ्यायला लागेल. हरिरूप म्हणजे स्वतः हनुमंत जरी वानराच्या रूपात असले तरी ते अत्यंत सुंदर आहेत, दिसायला अत्यंत देखणं असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. हरी म्हणजे विष्णू, आणि विष्णू हे स्वतः अतिशय सुंदर दिसायला, तर त्यांच्यासारखं सौंदर्य हनुमंताकडे पण आहे. जगदंतरा म्हणजे श्वासोश्वासाच्या रूपाने सगळ्या जगताच्या अंतर्यामी वास करून आहेत असेच ते हनुमंत. पाताल देवता हंता म्हणजे अहिरावण आणि महिरावण हे दोन्ही राक्षस रावणाचे मित्र होते, आणि त्यांचा वध करून हनुमंतांनी प्रभू श्रीरामांच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. भव्य सिंदूर लेपना. आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे हनुमंताला शेंदूर वाहण्याची पद्धत आजही आहे. त्यांना शेंदूर अतिशय आवडतो. शेंदूर रंग भगव्या रंगाला जवळचा असून त्यागाचे प्रतीक आहे, आणि हनुमंत म्हणजे मूर्तिमंत भक्ती त्यागाचं प्रतीक आहे, म्हणून भव्य सिंदूर लेपना. लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषिका. हे हनुमंता, आपण लोकनाथ आहात, जगन्नाथ आहात आणि प्राणनाथी आहात. आपण अत्यंत पुरातन आहात, आपण पुण्यवंत पुण्यशील आणि पवित्र असून भक्तांना तृप्त करता. म्हणजेच अजून थोडंसं विवरण याचं. भुवाहा स्वहा महाहा जनहा तपहा आणि सत्यम हे सातही लोक वायूच्या सत्तेवर जातात, म्हणून हनुमंताला लोकनाथ म्हटलं आहे. ज्या जगात आपण राहत आहोत त्या जगातील साऱ्या जीवांना वायुतत्वाचाच आधार आहे, म्हणून हनुमान जगन्नाथ आहे. आपल्यामध्ये जी प्राणशक्ती आहे ती हनुमंताचीच असल्यामुळे हनुमंत आपल्या प्राणाचे नाथ आहे. महावीर हनुमान हे चिरंतन ब्रह्मतत्व असल्यामुळे त्यांना पुरातन या शब्दाने संबोधले आहे. आता पावित्र्याचे 3 प्रकार किंवा 3 प्रकारचे पावित्र्य असतं. काय? कायिक, वाचिक, मानसिक. हनुमंत पुण्यवंत आहेत, म्हणजे शरीराने पवित्र आहेत. ते पुण्यशील आहेत, अर्थात त्यांची वाणी पवित्र आहे. आणि हनुमंत मनाने देखील अत्यंत पवित्र आहेत, म्हणून त्यांना पावन म्हणतो. भक्तांच्या इच्छा पूर्ण करून ते त्यांना संतोष देतात, म्हणून त्यांना परितोषिका अशी हाक समर्थ मारतात. गजांगे उचली बाहू आवेशे लोटीला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय. म्हणजे युद्धामध्ये ध्वजाची तुकडी ही अत्यंत किंवा सर्वात महत्त्वाची समजली जाते, आणि ध्वज खाली पडता कामा नये, म्हणून ध्वजाची जबाबदारी सैन्यातील सर्वात पराक्रमी माणसाकडे सोपवली जाते. प्रभू रामांच्या सैन्यामध्ये ही धुरा हनुमंतांनी सांभाळली. प्रभूंच्या शत्रूचे निर्दालन करायचं, त्यांना संपवायचं, त्यांचा नाश करायचा म्हणल्यावर हनुमंतांना प्रचंड आवेश लागतो. आवेशे लोटेला पुढे, अशा आवेशाने ते पुढे जायला लागतात. कसा आवेश? तर हनुमंतांचा हा आवेश एवढा महाभयंकर प्रलयंकारी असतो की ते बघून कोणीही घाबरून जाऊ शकतो. तर माणसांना ग्रासणारे काळाग्नी आणि काळरुद्राग्नी हे यमाचे दूत ही हनुमंताचा तो आवेश बघून हनुमंताला घाबरतात. ब्रह्मांडे माईली मेणो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी त्राहिटिल्या बळे. अर्थात, हे हनुमंता मारुतीराया, युद्धप्रसंगी रागाच्या भरात आपण जेव्हा दातो खाता तेव्हा सगळे ब्रह्मांड आपल्या मुखात मावेल असे जणू वाटते. क्रोधाने आपण आपल्या भुवया ताणून धरता तेव्हा आपल्या संतप्त नेत्रातून जणू तांबड्या ज्वाळा बाहेर पडत असतात. रामचंद्रांचे प्रभू श्रीरामांचे शत्रू पाहिले की मारुती अत्यंत संतापतो. त्यांच्या क्रोधाचे भयानक वर्णन समर्थ करतात. आता हे वर्णन करण्यासाठी समर्थांसारखंच माणूस पाहिजे, दुसरा कोणी असं वर्णन करू शकेल असं मला वाटत नाही. विश्वरूप महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाला भगवान कृष्णाने जेव्हा विश्वरूप दर्शन घडवलं त्यावेळेस भगवान कृष्णांच्या कराल दाढेखाली अख्खं ब्रह्मांड, संपूर्ण ब्रह्मांड भरडलं जाताना अर्जुनाने पाहिलं, आणि तो सुद्धा प्रचंड घाबरला होता, कारण श्रीकृष्णाचं तसं रूप त्यांनी कधीच पाहिलेलं नव्हतं.
तर युद्धावर निघालेले हनुमंताचं किंवा मारुतीरायांचं ध्यान पाहून समर्थांना ती आठवण येते आणि हनुमंतामध्ये श्रीकृष्णासारखे अक्राळ विक्राळ स्वरूप दिसते. हनुमंतांचे मारुतीरायांचे डोळे क्रोधाने लाल झालेले असल्यामुळे त्याला रावणाच्या उद्यानातील पांढऱ्या जास्वंदांची फुले सुद्धा तांबडी दिसली होती, असा स्पष्ट उल्लेख समर्थ चरित्रात येऊन जातो. उच्चते मुरडिले माथा, किरीटी कुंडले वरी, स्वर्ण कटिका सोटी, घंटा किंकिणी नागरा. म्हणजे काय, तर हनुमंतांनी आपली शेपटी वळवून मस्तकाजवळ आणून ठेवली आणि ह्या शेपटीच्या पार्श्वभूमीवर मारुतीरायांच्या मस्तकावरील मुकुट आणि कानातील कुंडले शोभून दिसतात. कमरेला सोन्याची कौपिन झळकते, तर चरणामध्ये म्हणजे पायामध्ये असलेल्या नुपुरांमधील घंटा चालताना किणकिण असा आवाज करत असते, वाजत असते. मारुतीरायांचे बरंच बळ म्हणजे त्यांच्या शेपटीमध्ये पण एखाद्या विजयी ध्वजाप्रमाणे सर्वांना दिसावं, शत्रूंना भीती वाटावी याच्यासाठी शेपूट मुद्दामून मस्तकाच्या वर आणून ठेवलेलं आहे त्यांनी. कर्णाच्या छातीवर कर्णाला ज्याप्रमाणे जन्मतः सोन्याचे कवच आणि कानात सोन्याची कुंडलं होती, त्याप्रमाणे मारुतीरायांची सोन्याची कौपिन जन्मतः स्वयंभू आहे आणि त्यांच्या चरणातील पायातील नुपुरांचा घंटानाद पावलोगणी भक्तांना रक्षणाचे आश्वासन देत राहतो. हकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू, चपळांग पाहता मोठे महाविद्युल्ल ते परी. म्हणजे हनुमंतांचं जे शरीर आहे ते अत्यंत सडपातळ पण बांधेसूद आहे, प्रमाणबद्ध आहे. त्यांना अष्टसिद्धी प्राप्त असल्यामुळे ते केव्हाही अत्यंत लघुरूप, अत्यंत छोट्यातलं छोटं रूप किंवा परिस्थितीनुरूप प्रचंड विशाल रूप धारण करू शकतात. म्हणून ते पर्वतासारखा कधी विशाल रूप धारण केलेलं असताना पर्वतासारखे मोठे वाटतात. पुढे काय, चपळांग पाहता मोठे महाविद्युल्ल ते परी. म्हणजे चपळांग म्हणजे शेपूट, तर त्यांची शेपूटही तितकीच मोठी आहे, कितीही मोठी ते करू शकतात. आणि विजेसारखी चपळ आहे, म्हणजे खूप फास्ट ते शेपूट फिरवू शकतात आणि त्याच्या जोरावरच त्यांनी संपूर्ण लंकेला जळून टाकलं होतं, लंका दहन केलं होतं. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंदाद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे. समर्थ रामदास स्वामी हे हनुमंतांची जी प्रचंड ताकद आहे त्यांनी नेहमी इम्प्रेस राहिलेत. रामदास स्वामींनी स्वतः बरीच मारुतीची मंदिरं बांधली अख्ख्या महाराष्ट्रात, कारण लोकांना तेव्हा हिंदू धर्मात किंवा सगळ्या लोक एकदम असे निद्रिस्तावस्थेत झाले होते. त्यांचा फ्रस्ट्रेटेड होते की आता काही होऊ शकत नाही, मोगलांना घाबरत होते. तर त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात संपूर्ण खूप ठिकाणी हनुमानाची मंदिरं उभी केली की लोकांना त्यांच्या ताकदीची आणि आपले स्वतःच्या ताकदीची जाणीव व्हावी म्हणून. तर म्हणून रामदास स्वामी हे नेहमी त्यांच्या मारुतीरायांच्या हनुमंताच्या ताकदीमुळे खूप इम्प्रेस होते. आता ह्याच्यात तेच आहे, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. दुसरं म्हणजे उड्डाणं. हनुमान किंवा मारुती जसं उड्डाण करू शकतो किंवा कुठूनही कुठेही जाऊ शकतो क्षणार्धात, त्याला तोड नाही आहे, त्याला दुसरं कोणीच नाही. म्हणजे त्यांनी जन्म झालेल्या सूर्यगिळ्याला निघाले होते, म्हणजे किती प्रवास केला असेल त्यावेळेस त्यांनी क्षणार्धात तो विचार करा. नंतर जेव्हा सीतामाईला शोधायचं होतं त्यावेळेस त्यांनी भारताच्या दक्षिण किनाऱ्यावरनं लंकेमध्ये हवेतनं म्हणजे उड्डाण करून लंकेत पोचले. नंतर जेव्हा लक्ष्मण मूर्छित पडल्या होत्या रणभूमीवर त्यावेळेस ती संजीवनी वनस्पती आणायची होती, तर तेव्हा त्यांनी उड्डाण केलं. बघ, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. उत्तर साईडला, हे दक्षिण म्हणजे श्रीलंकेत होते, तिथून उत्तरेकडे गेले ती वनस्पती आणणार, कारण ती त्या मंदाद्रीमध्येच फक्त मिळू शकणार होती. आता तिथे गेल्यावर त्यांना ती वनस्पती सापडत नव्हती, त्यामुळे क्रोध येऊन चिडून त्यांनी सरळ तो मंदाद्री पर्वतच उचलून आणला. हा या श्लोकाचा अर्थ आहे. आणीला मागुती नेला, आला गेला मनोगती, मनासे टाकेले मागे, गतीसी तुळना नसे. आता आधीच्या श्लोकात समर्थांनी त्यांचे जे ताकद आणि उड्डाण करण्याची क्षमता ह्याच्याबद्दल बोललेले आहेत किंवा आधीचा श्लोक त्याच्याबद्दल आहे.
हा श्लोक जो आहे हा हनुमंतांच्या गती किंवा स्पीडचा आहे. आता त्यात आणीला मागुती नेला आला गेला मनोगती, म्हणजे तो अख्खा पर्वत जसं घेऊन आले क्षणार्धात, तसंच काम झाल्यावर संजीवनी वनस्पती मिळाल्यावर परत नेऊन जागच्या जागी ठेवून दिला. आणि तो काय स्पीडने केलं तर मनाचे टाकेले मागे. असं म्हणतात की सगळ्यात जास्त स्पीड कशाचा असतो तर तो मनाचा असतो. आपण एका सेकंदात काहीतरी विचार करत असतो आणि दुसऱ्या सेकंदात आपण भरकटलेले किंवा कुठे गेलेलो असतो. तर हा जो स्पीड आहे तसा स्पीड कोणाचाच नसतो, पण मारुतीराया यांचा जो स्पीड आहे किंवा गती आहे ती मनाच्या वेगापेक्षा जास्त वेग आहे. म्हणून म्हणजे मनाचे टाकेले मागे, मनाला पण टाकेल मागे टाकलंय एवढी त्यांची ती गतीशी तुलना नसते. त्यांच्या गतीला कशाचीच दुसऱ्याची कंपॅरिझन नाही, तुलना होऊ शकत नाही. अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जातसे, तयासी तुलना कुठे, मेरू मंदार धाकुटे. आता ह्या श्लोकामध्ये समर्थ त्यांच्या रूपाची आणि त्यांच्या जी सिद्धी होती त्यांना की ते अणु इतके छोटे आणि ब्रह्मांडा इतके मोठे होऊ शकायचे, ही जी त्यांची सिद्धी होती त्याच्याबद्दल बोलतात की अणुपासून ब्रह्मांड. अणु म्हणजे सूक्ष्मातलं सूक्ष्म, छोट्यातलं छोटा, त्याला आपण अणु म्हणतो. आणि ब्रह्मांड म्हणजे ब्रह्मांडापेक्षा मोठा आपल्या हिशोबाने काहीच नाही. तर मारुती अणु इतके छोटे होऊ शकायचे आणि ब्रह्मांडा इतके मोठे होऊ शकायचे. आता पुराणात किंवा विष्णू पुराणात मेरू आणि मंदार ह्या पर्वतांबद्दल उल्लेख आहे. तिथे प्रचंड मोठे पर्वत होते, प्रचंड मोठे. पण मारुतीरायांच्या रूपापुढे ते सुद्धा तयासी तुलना कुठे, मेरू मंदार धाकुटे. म्हणजे मेरू आणि मंदार हे जे पर्वत होते ते सुद्धा एकदम छोटेसे वाटायचे. एवढं त्यांचं प्रचंड प्रचंड रूप होऊ शकायचं. ब्रह्मांडा भोवते वेढे, वज्रपुच्छे करू शके, तयासी तुलना कैसी, ब्रह्मांडी पाहता नसे. आता इथे मारुतीचं शेपूट हे म्हणजे एक पुन्हा हनुमंताची बहुतेकशा गोष्टी ज्या आहेत की त्यांना तुलना नाहीच. तर त्यातला एक भाग आहे त्यांचं शेपूट. म्हणजे त्यांचं शेपूट इतकं वाढवू शकायचं आहे. जेव्हा रावणाच्या दरबारात रावणाच्या सिंहासनापेक्षा मोठं त्याने शेपटाचं गुंडाळ करून त्याच्यावर बसले होते. हा एक प्रसंग आपल्याला मिळते. तर ते तर खूप छोटं आहे. त्यांची खरी ताकद किती आहे की ते शेपूट किती मोठं होऊ शकतं. तर ते एवढं मोठं होऊ शकतं की ब्रह्मांडा भोवते वेढे, ब्रह्मांडाला संपूर्ण वेढा घालू शकेल इतकं त्यांचं शेपूट मोठं होऊ शकतं. त्याशी तुलना कैसी, ब्रह्मांडी पाहता नसे. आणि त्याला तुलना काय, त्याला उपमा काय, त्याला काहीच नाही. म्हणजे अख्ख्या ब्रह्मांडात असं करणारा कोणीच नाही. म्हणून त्याशी तुलना कैसी, ब्रह्मांडी पाहता नसे. आरक्त देखिले डोळा, ग्रासिले सूर्यमंडळा, वाढता वाढता वाढे, भेदले शून्यमंडळा. आता पुन्हा त्यांच्या आकाराचा किंवा ते किती मोठे होऊ शकायचे याचा वर्णन आहे की जन्म झाल्यावरतीच त्यांना जेव्हा ते सूर्यबिंब दिसलं, सूर्य असा तांबडा सूर्य पाहिल्यावर त्यांना वाटलं हे फळ आहे काहीतरी, म्हणून त्याला खाण्यासाठी त्यांनी उड्डाण केलं. तर ते उड्डाण केलं किंवा खूप मोठे झाले. तर किती मोठे होऊ शकतं माणूस. वाढता वाढता वाढे, भेदले शून्यमंडळ. म्हणजे शून्यमंडळ म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड, युनिवर्स. तर ते इतके मोठे झाले, इतके मोठे झाले, इतके मोठे झाले की त्यांनी त्या शून्यमंडळाला भेदून त्याच्या बाहेर गेले, सूर्याला गिळण्यासाठी किंवा त्याच्यासाठी. इतका त्यांचा आकार वाढवण्याची क्षमता होती. भूत प्रेत संबंधादी रोगव्याधी समस्तही, नासती तुटती चिंता, आनंदे भीमदर्शी. म्हणजे हनुमंतांची ताकद इतकी आहे की त्याच्या पुढे भूत प्रेत संबंध, वेगवेगळ्या रोग व्याधी ह्याही नष्ट होतात. जे भक्त हनुमंतांची पूजा करतात, मातेची पूजा करतात, त्यांना ह्या सगळ्या गोष्टींपासून मुक्ती मिळते. नासती तुटती चिंता, चिंता सगळ्या निघून जातात आणि आनंद होतो भीमदर्शने म्हणजे मारुतीच्या दर्शनाने. आता याच्यामध्ये असं दुसरंही आहे की रावण हा अघोरी विद्येचा स्वामी होता. त्यांनी सीतेला अशोक वाटिकेत ठेवलेलं होतं.
तेव्हा भूत पिशाच संबंध, ग्रह नक्षत्र, जारण मारण अशा वेगवेगळ्या प्रयोगाद्वारे घाबरवून टाकत होता. त्यांना असं दाखवत होता की मी राम आणि लक्ष्मण यांना मारून टाकलेलं आहे. सीता खूप काळजीत होती, तिला सारखी भीती वाटायची. तर हनुमान जेव्हा त्यांना जाऊन भेटले तेव्हापासून त्यांच्या मनातल्या सगळ्या अघोरी विद्यांपासूनचा होणारा त्रास थांबला. म्हणून मारुतीची उपासना सतत कायम करत राहावी. या सगळ्या गोष्टींपासून कुणाला त्रास होत असेल तर तो थांबतो. आपल्या शत्रू जे काहीतरी आपल्या पाठीमागे कारवाया करत असतात त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते किंवा त्याचा त्रास होत नाही. म्हणून मारुतीची उपासना ही रोज करावी. हा भीमरूपी महारुद्र पाठ झाल्यावर म्हणायला 1 मिनिटापेक्षा जास्त लागत नाही. तर रात्री झोपायच्या पूर्वी एकदा तरी हे भीमरूपी नक्की म्हणावी. हे धरा 15 श्लोकी, लाभली शोभली बरी, दृढदेहो निस्संदेहो संख्या चंद्रकाळावी. आता हा आधीचा श्लोक आणि हा श्लोक हे खरं म्हणजे फलश्रुती आहे की हे भीमरूपी ह्या स्तोत्राचं पठण केल्यामुळे काय फायदे होऊ शकतात माणसाला. तर हे धरा 15 श्लोकी, लाभली शोभली म्हणजे ह्या श्लोकांच्या या 15 श्लोकांच्या नित्यपठणामुळे हे आपल्याला लाभू दे, शोभू दे. दृढदेहो निस्संदेहो संख्या चंद्रका. म्हणजे ह्याच्यात काही संशय नाही की शुक्ल पक्षातील चंद्राच्या कलेप्रमाणे वृद्धिंगत होणारा असा एक बलिष्ठ देह, दृढ देह म्हणजे बलिष्ठ असा ताकदवान असा देह आपल्याला प्राप्त होईल. जर नियमितप्रमाणे या स्तोत्राचं पठण केलं तर आपणासही हनुमंताच्या कृपेने उत्तम प्रकारचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त होईल. रामदासी अग्रगण्य कपी कुळासी मंडणू, रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती. म्हणजे काय, रामदासी अग्रगण्य म्हणजे रामदास स्वतःचं नाव घेत नाहीये तर रामदास रामाच्या सेवकांपैकी सर्वात श्रेष्ठ. हनुमंताचंच वर्णन करतोय की रामाच्या सेवकांपैकी सर्वात श्रेष्ठ. कपी कुळासी मंडणू म्हणजे कपीकुळ म्हणजे वानर कुळाला जे अतिशय भूषणावह किंवा एखाद्या आपल्या कुळामध्ये जातीमध्ये एखादी व्यक्ती असते ज्याचा सर्वांना प्रचंड आदर किंवा असं असतं, जो त्या जातीचं नाव खूप मोठं करून ठेवतो, तर तसा कपी कुळास म्हणून कपी कुळाला म्हणजे वानर कुळाला अत्यंत भूषणावा. रामरूपी अंतरात्मा म्हणजे ज्याचा अंतरात्मा हा प्रत्यक्ष रामाच्याच ठिकाणी आहे असा. आणि दर्शने दोष नसते म्हणजे अशा मारुतीच्या दर्शनाने सर्व दोष हे दोषांचा नाश होतो, दुःखांचा नाश होतो, पापांचा नाश होतो असा अर्थ आहे. इति श्री रामदासकृतं संकट निरसनम श्री मारुती स्तोत्रम संपूर्ण. म्हणजे अशा प्रकारे समर्थ रामदासांनी रचलेले आणि संकटांचे निरसन करणारे हे मारुती स्तोत्र येथे संपूर्ण झाले. मित्रांनो, भीमरूपी हे अत्यंत प्रचंड प्रभावी स्तोत्र आहे, इफेक्टिव्ह स्तोत्र आहे. त्याचं रोज पठण केल्यामुळे प्रत्येकाला सगळ्यांना नक्की याचा फायदा होईल. हा कित्येक लाखो लोकांचा हा अनुभव आहे. त्यामुळे कृपा करून रोज एकदा तरी चांगल्या मनाने आणि प्रचंड श्रद्धेने हे स्तोत्राचं वाचन करा, पठण करा. आणि मित्रांनो, हे असे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. खूप ठिकाणी नीट अर्थ लिहायला लागतो, बनवायला लागतो. त्यात काही चूक नाही ना हे बघायला लागतं आणि रेकॉर्डिंगचंही असतं. त्यामुळे जर का तुम्हाला हे स्तोत्र आवडलं असेल, हा मराठीत अर्थ आवडला असेल आणि अशा प्रकारचे अजून व्हिडिओ हवे असतील तर कृपया या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नवीन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.